नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आज आता मी आले विसापूरला। तर सकाळी इकडे पालखी येणार होती म्हणून आता इकडे सकाळी इकडे आले विसापूरला। संध्याकाळी आमच्याकडे येणार आहे। तर स्वाती वगैरे बाबू पप्पा आले, मम्मी नाही आली आहे। तर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला भेटेल पूर्ण दिवसाचा। आमच्याकडे पालखी येणार तर स्वाती बघा रांगोळी काढते। हे बघा आमचे मंडळी आलेत आता। हा नमस्कार। आगमन झालेलं आहे। आणि हे बघा हे आमचे भाऊ आहेत। किती दिवसांनी व्हिडिओ मध्ये दिसत आहेत। हा हे यजमान बघा दोघ जण। लीड बसा बघू दे ही वटी शेवटी मान्य करून घे। त्यांच्या पण सत्तर सादर, त्यांची पण मुलं इथं तिच्या समोर हात जोडून उभे, त्यांच्या विभाटी सादर राहा। महाराज दुर्पार कर असा अर्ज करता अर्धस्मान वाक्यच पुढे पोरांबद्दल दोघांच्या काय पाहिजे ते सांगा। हा लोन झालं पाहिजे पुढच्या वर्षी ते पर्यंत नाही म्हणत बोलायचं दोघांनी मनात मनामध्ये ठेवा समजणीत पुन्हा फुलाची बागली आम्ही देव देवाला सांगा काय सांगा पुन्हा फुलाची बागली देव आमचं पुढे काय पुढे म्हणजा बरं बोलताय पोचला इथपर्यंत पोहोचले पाहिजे आले पाहिजेत। काय आंब्याची फळ पाहिजे। होय मनोहर शिंदेचा काय जीव करा नाही। त्यांच्या मुलग्याला 1000 वर्षांचा पाळणा हल्ला होता त्यांच्या इच्छेने। फुल नाही फुलाची बागली तुझ्या पालखीला घालतील असा त्यांचा विचार। हा नवच्या चिंकावा असा अर्ज करता अर्धस्मान वाक्य तूच काय बाबा वसंत शिंदेचा काय जीव करा नाही। त्यांच्या मुलग्याचा कामाचा प्रयत्न चालूच आहे, पण तो काम व्यवस्थित पूर्णपणे एकदम व्यवस्थित लागू दे। तर आजच वसंत तू येशील तेव्हा तुझ्या पालखीवर पासोड आणि 5 नारळ तोरण तुझ्या घरात बांधतील असा त्यांचा नवस आहे। नवतेची नव जिंकावा असा अर्ज करता अर्धस्मान वाक्यच करणारा उतरा भेटेल का हे बघतोय त्यांच्या जरा बघतोय, पण त्याला व्यवस्थित थारे संध्याकाळी पालखी येणार आहे आमच्याकडे। तर आता हे लोक लाईटचं काम करतात बघा। श्रावण हॉलिजन लावताय। म्हणून आम्ही रात्रीची तयारी करतोय, हॉलिजन लावतोय। त्यांचा ते बडबड करतात। हे आमचं हॉल आहे बघा। हो पालखी आपण इथे घेणार आहे ना। काकी बघा बसली आहे, आई आहे आणि सूनबाई आमच्या नवीन घरात आली आहे, निखिलची बायको। आणि आता मे मध्ये आमच्या एप्रिलमध्ये
विनायकचं पण लग्न आहे मोठ्याचं, काकीच्या मुलाचं. तर पालखीला सर्व आम्ही आलोय. तर त्या बघा काकीने कशी रांगोळी वगैरे काढली आहे. हे आमचं घर आहे काकीचं. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आमच्या घराचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवते मी काकीचं घर, किचन. हे बघा हिने इथे रांगोळी वगैरे पाट वगैरे तयार करून ठेवलाय. तर मी चालली तिकडे, तर आमच्या इकडे आमच्या इथे रांगोळी वगैरे काढून झाली आहे. संध्याकाळी 6:30 झाली पण अजून पालखी आली नाही. मी विसापूरवरून जाऊन पण आली तरी आमच्याकडे अजून आलीच नाही पालखी. तर बघा रांगोळी वगैरे काढली आहे. तर श्रवण वगैरे पालखी आणायला गेलेत. सिद्धेश, श्रवण, निखिल ते सर्वजण गेलेत. आम्ही तेवढे घरी आहे. आता आमच्याकडे पण पालखी आहे. पालखीचा आवाज तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत असेल, आवाज ऐकायला येत असेल. आणि मी आता विसापूरवरून आली पण मम्मीच्या तिकडची पालखीचं ओटी वगैरे भरून. नंतर माझा भाऊ सुद्धा येणार आहे. संध्याकाळी जेवण आहे त्या लोकांना आमच्याकडे. आता आमच्याकडे पालखी काय माहिती 7ला, 7:30ला की 8ला येते. आता आमच्या घरी पालखी येणार आहे. वाजलेत 8. खूप वेळ झाला, घरं वाढलेत ना. तुम्हाला दाखवते मी. बघा असं चादर वगैरे अंतरले आम्ही आणि सगळं देवाचं सामान आणलंय. यावर्षी आमचं घर बनतंय तर आम्ही आता इकडे पालखी घेणार आहे.
फुटू काढ की फुटू फुटू काढ फुटू फुटू काढ फुटू फुटू काढ की ए हा बघा. नीट पाय पाय. पालखी आता आमची गेली आमच्या घरातून दुसरीकडे बघा. बोल ना हाय. आणि ही बघा वेफर खायला बसली आहे. तुला कसं वाटलं गावी आमच्या येऊन? छान वाटलं ना? मी बघा आई वडे बनवते, हा साफसफाई करतायत आणि स्वाती आमच्याकडे पाहुणी, तर आम्ही तिला वडे बनवायला तळायला ठेवले बघा. आणि हा दिवसभराचा व्हिडिओ होता. माझ्या माहेरी पण गेली होती आणि आमच्या इकडे पण होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा.